तर आपले मिल्क शेक आता थंड झालेलं आहे, बघू शकता. बिना कस्टर्ड पावडर वापरता झालं का नाही परफेक्ट. क्या बात आहे. मस्त असं दाटसर कलर पण केशरमुळे किती छान आलेला आहे, बघू शकता. बदाम आणि पिस्ते गार्निशिंगसाठी खूपच सुरेख दिसते. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपल्या किचनमध्ये उन्हाळा थोडी गरमी वाढलेली आहे, तर आपण उष्णता कमी व्हावी म्हणून बदाम शेक पीत असतो. तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपल्या घरात जेवढं सामान आहे त्यामध्येच बिना कस्टर्ड पावडर वापरता मस्त असं दाटसर बदाम शेक बनवलेलं. उन्हाळा म्हटलं की आपण वेगवेगळे पेय बाहेर जाऊन पितो, तर हे घरचे घरी बदाम शेक आपल्या घरच्या सामानामध्ये म्हणजे बदाम आणि दूध, साखर एवढ्या सामानामध्ये तयार होते, कस्टर्ड पावडर न वापरता. मस्त असं घट्टसर कसे बनवायचे तर यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा, आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. बदाम शेकमध्ये ना कुठलीही आईस्क्रीम मिक्स करून, व्हॅनिला किंवा स्ट्रॉबेरी आणि पिस्ता ही अशी आईस्क्रीम मिक्स करून खायची, मग बघा खूपच छान लागते, टेस्टी. तर एकदा नक्की खाऊन बघा. तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. तर आपल्याला बदाम मिल्क शेक बनवण्यासाठी आपण आता हे 50 ग्रॅम बदाम घेतलेले आहेत. आपण बिना कस्टर्ड पावडर वापरता बनवणार आहोत. तर त्यामध्ये आता कडक पाणी घालायचे, म्हणजे एकदम पटकन अर्ध्या तासामध्ये भिजतात ते. पीत असतो जे बाहेर मिळतं तशाच पद्धतीने बनतं हे, आणि खूप छान टेस्ट लागते. आणि दाटसर बनवतात त्यासाठी कस्टर्ड पावडर वापरलेलं असतं, तर आपण बिना कस्टर्ड पावडर वापरता बनवायचे, एकदम पौष्टिक. त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर वगैरे काही वापरायचं नाही. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा. तर हे आपल्याला सोलून घ्यायचे. हे बघू शकता, गरम पाण्यात टाकल्यामुळे लगेच भिजतात. हे अशा प्रकारे आपल्या म्हणजे साल काढून घ्यायचे छान. तर हे बदाम सोलून झालेत, आपल्याला ह्याची पेस्ट बनवून घ्यायची. तर हे बदाम छान असे सोलून घेतलेत, आपल्याला याची आता पेस्ट बनवायची. अगोदर याला असे फिरवून घ्यायचे आणि मग नंतर दूध घालायचे. छान बारीक झाले, त्यामध्ये अर्धा कप दूध घालायचे आणि पेस्ट बनवून घ्यायची. बघू शकता छान अशी फाईन पेस्ट झालेली. आता आपल्याला दूध उकळण्यासाठी ठेवायचे. बदाम शेक बनवण्यासाठी आता आपल्याला दूध तापवायचे, चिटकू नये म्हणून थोडंसं पाणी घालायचं खाली, म्हणजे दूध चिकटले जात नाही. दुधाला छान उकळी येऊ द्यायची. हे आपण पाऊण लिटर दूध उकळायला ठेवले, त्यामध्ये 10-15 केशर काड्या घालायच्यात, म्हणजे आपल्या बदाम शेकला छान कलर येतो. आणि ह्याला मस्त असं उकळून घ्यायचे. दुधाला सारखं हलवत राहायचे, साई येऊ नाही द्यायची.
तर यामध्ये घालायचे बदामचे काप घेतलेत 2-3 चमचे. पिताना ते खूप असे दाताखाली छान लागतात. आणि आता अर्धा कप साखर टाकायची. साखर आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आपण बिन कस्टर्ड पावडर वापरता बनवतोय. बाहेर जे मिळतं त्यामध्ये कस्टर्ड पावडर वापरलेली असते. केशरमुळे छान कलर आलेला आहे. तर आता यामध्ये आपण जे पेस्ट बनवलेली आहे भिजलेल्या बदामाची ती घालायची. बघू शकता मस्त दाटसर झालेले आहे. आपल्याला कस्टर्ड पावडर वापरण्याची सुद्धा गरज नाही. थोडीशी वेलची पूड घालूया आपण त्यामध्ये, किंवा व्हॅनिला इसेन्स घातला तरी चालेल, कस्टर्ड पावडरमध्ये असतो. तर आता छान उकळलेलं आहे. आपलं हे बदाम शेक थंड होण्यासाठी ठेवायचं आणि थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये 2 तास ठेवायचे. वा मस्त झाले बघू शकता. उन्हाळ्यामध्ये आपल्याला थंड प्यावेसे वाटतात. तर आपण बाहेर पित असतो, कधी घरी बनवतो, तर असं मस्त कस्टर्ड पावडर न वापरता, म्हणजे त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर असतं. तर तुम्हाला बदाम कमी वापरून बनवायचं असेल तर, कस्टर्ड पावडर नसेल तर कॉर्नफ्लॉवर वापरले तरी चालेल 2 चमचे, किंवा आपल्याला जेवढं बनवायचं आहे त्या हिशोबाने. तर आता हे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आणि गॅस करायचा आहे बंद. तर आपले मिल्क शेक आता थंड झालेलं आहे. बघू शकता बिना कस्टर्ड पावडर वापरता झालं का नाही परफेक्ट. क्या बात आहे. मस्त असं दाटसर कलर पण केशरमुळे किती छान आलेला आहे बघू शकता. आपल्याला थोडे बदाम आणि पिस्ते गार्निशिंगसाठी. खूपच सुरेख दिसते आणि मस्त झालेलं आहे. आपण जसं बाहेर खात असतो तशाच पद्धतीने. तर कस्टर्ड पावडर न वापरता मस्त असं दाटसर बदाम शेक आपलं तयार झालेलं आहे. खूप छान झालं आहे, एकदम घट्ट बनलेले आहे. जसं आपण कस्टर्ड पावडर वापरल्यानंतर होतं तसंच झालेलं आहे. खूप छान झाले. तर अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा आणि कसं वाटले तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका थंडगार रेसिपीसोबत. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.